नमस्कार, मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मालवणमध्ये 8 महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानं महाराष्ट्रातलं राजकारण आणि समाजकारण वेगळं रूप घेताना आपण सर्वजण बघतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हणणं असं आहे की ताशी 45 किलोमीटर वेगानं वारं वाहत असल्यानं पुतळ्यावर त्याचा परिणाम झाला। तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तर खाऱ्या वाऱ्यामुळे पुतळा बनवण्यासाठी वापरलेल्या स्टीलवर त्याचा परिणाम झाला आणि त्यामुळे पुतळा पडला असल्याचं सांगितलं। मंत्री महोदयांना विचारायचं आहे की खाऱ्या वाऱ्यामध्ये मुंबई उभा आहे, तिथंही वाऱ्याचा वेग जास्त असतो म्हणजे समुद्र किनारपट्टीवर, आणि वानखेडे स्टेडियमच्या लाईट्स कित्येक वर्ष तिथं उभा आहेत, त्यांनाही तासी वेगवान वारा झेलावा लागतो, खारं वारं त्यांनाही लागतं। ब्रिटिशांनी अनेक इमारती बांधलेल्या आहेत, त्या आजही उभ्या आहेत, त्यातल्या अनेक इमारती अजूनही तुम्ही वापरता। मग खाऱ्या वाऱ्याचा इतका परिणाम होत असेल तर या इमारती, वानखेडेवरच्या लाईट्स आणि त्या उभारण्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य हे तुटून का पडलं नाही? 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही ब्रिटिशकालीन बांधण्यात आलेले पूल अजूनही वापरले जात आहेत, परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळात उभारलेले पूल, रस्ते 5-10 वर्षे धड टिकत नाहीत। त्याचं कारण, त्याचं मूळ हे या सरकारी कामांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारामध्ये आहे। तेच आपण नीट समजून घेतलं पाहिजे। कोणतंही सरकारी काम करायचं म्हणजे ओव्हर रेट टेंडरिंग होतं। ते कशासाठी होतं हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, कारण आपण एवढे सुस्त पडलोय की आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय आणि आपल्याला काहीच कळत नाही असं झालंय। सरकारी कामं म्हणजे काय, आकाशातून पैसा आलाय का? अरे तो तुमचा आमचाच पैसा आहे, कर रूपानं आपण सरकारी तिजोरीत जमा केलेला, कर्ज काढून उभा केलेला। शेवटी या कर्जाचा भार कुणावर आहे? तुमच्या आमच्यावरच आहे। सरकार येतील, सरकार जातील, परंतु ही सरकारी तिजोरी जी आहे ना, ती केवळ तुमची आमचीच राहणार आहे, हे लक्षात ठेवा। घरच्या तिजोरीवर जसं आपण लक्ष ठेवता तसं या तिजोरीवर कोण लक्ष ठेवणार? हा खरा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। मंडळी, या तिजोरीवर लक्ष ठेवण्यासाठी, त्याचं नियोजन करण्यासाठी तर आपण आपले लोकप्रतिनिधी विधानसभेत आणि लोकसभेत पाठवतोय। अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, इथं सुद्धा हे लोकप्रतिनिधी आपण पाठवतो आणि ते प्रामाणिक नसतील तर या तिजोरीवर लक्ष राहू शकत नाही। सरकार बरोबर विरोधी बाकावरले सुद्धा सामील होतात आणि मग सरकारी कामाच्या टेंडरिंगमधून कसा पैसा काढला जातो याच्या सुरस कथा समोर येतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण इथं उभारलेला पुतळा 8 महिन्यात पडला आणि त्यावरून आता अनेक जण गळे काढतील, पण मूळ प्रश्नावर कुणीच बोलणार नाही, कारण हा मूळ प्रश्न कुणालाच सोडवायचा नसतो आणि हा मूळ प्रश्न आहे भ्रष्टाचाराचा, अप्रामाणिकपणाचा। जी भूमिका आपण निभावतोय त्याच्याशी इमानच राखायचा नाही म्हटल्यावर तुमचं कोणतंच काम टिकाऊ आणि मजबूत होणार नाही। मग तुमच्याकडचे रस्ते असोत, पूल असोत, संसदेची इमारत असो, विमानतळ असो, अगदी ज्या शिवाजी महाराजांना आपण सर्वश्रेष्ठ मानतो त्यांच्या पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाला नाही असं छातीठोकपणे सांगण्याची हिंमत कोणीच करणार नाही। कमी कालावधीत आणि दुय्यम दर्जाची संसाधनं वापरून काम केलं तर तुमचं काम मजबूत कसं होईल? काम निकृष्ट दर्जाचं होतं, परंतु त्याचं टेंडर बघितलं तर ते मात्र ए ग्रेडच्या कामाचं असतं। तुम्हाला समजून सांगण्याची थोडं उदाहरणादाखल बोलतो। म्हणजे एखादं काम समजा 1 लाख रुपयाचं आहे, त्याचं टेंडर 1,60,000 रुपयांचं काढलं जातं। अगदी यापेक्षा जास्ती रक्कम अनेक वेळा काढली जाते। आता 1 लाख रुपयावरील रक्कम टॉप टू बॉटम संबंधित सरकारी खात्यातले अधिकारी आणि मंत्रालयातील शिपायापासून ते मंत्र्यापर्यंत ज्याची त्याची टक्केवारी फिक्स करून वाटली जाते। कंत्राटदार त्या 1 लाख रुपयातील 60% रक्कम संबंधित कामावर खर्च करतो, त्यामुळं साहजिकच काम कोणत्या दर्जाचं होईल हे तुमच्या लक्षात येईल। 1 लाख रुपयाच्या कामासाठी खर्च होणं अपेक्षित असतं, तेवढं तिथं केवळ 60,000च खर्च झालेत, मग काम उच्च दर्जाचं कसं होईल? त्यासाठी वापरलं जाणारं मटेरियल उच्च दर्जाचं कसं असेल आणि ते पावसात गळणार नाही, पूल कोसळणार नाही? समजण्यासाठी हे उदाहरण अगदी सोपं आहे। सरकारी सर्व कामं ही अशीच होतात। ऑडिट नावाची देखील गोष्ट असते तिथं, ती देखील अशीच पैसे देऊन मॅनेज केलेली असते, त्यामुळे संबंधित कंत्राटदाराची बिलं देखील निघली जातात। आताचं ताजं उदाहरण घ्या, निवृत्त IAS अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची संपत्ती 3,000 कोटींची असल्याची बातमी समोर येते। कुठून जमवली ही संपत्ती? बरं, हे अधिकारी असे की यांचं सरकारमधल्या आणि विरोधातल्या सर्वच पक्षाबरोबर आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांबरोबर
अतिशय मधुर संबंध आहेत। असं अनेकदा बोललं जातं की भारतातील IAS आणि IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवृत्त होताना संपत्ती जी आहे ती किमान 1000 कोटी रुपयांची होते। खालचा कारकून, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गातल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होताना आपण बघतो, परंतु या बड्या अधिकाऱ्यांवर कधीच कारवाई होताना दिसत नाही। हे इतकं गुंतागुंतीचं प्रकरण आहे। बरं, या विरोधात आवाज उठवायचा तर त्याची भली मोठी प्रोसेस आहे, मग त्यासाठी एवढा वेळ कुणाला आहे? भारतातल्या कुठल्याही प्रांतात जावा, सामान्य माणसाला त्याच्या दैनंदिन जीवनात इतकं अडकवून ठेवलं आहे की तो सरकारी कामकाजाचा आढावा किंवा त्याचं ऑडिट करण्याच्या भानगडीत पडूच शकत नाही। म्हणजे त्याला त्यासाठी वेळच मिळत नाही। मुलांची शिक्षणं, घरातल्या लोकांची आजारपणं निस्तारण्यामध्ये आणि त्याची नोकरी टिकवण्यातच त्याची दमछाक होते। मालवणमधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि आता त्याचं राजकारण होणार, विरोधक आगपाखड करणार, काम कसं निकृष्ट दर्जाचं झालंय म्हणून ते ओरडणार, कामात भ्रष्टाचार झाला म्हणून ते टीका करणार। परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या विरोधकांचं देखील सरकार होतं। त्यांच्या काळातही कोणत्याही सरकारी कामाचं टेंडर निघण्याची पद्धत ही अशीच होती, ती आजही आहे। म्हणून जर या गोष्टी थांबवायच्या असतील तर पहिला सरकारी कामातील भ्रष्टाचार नाहीसा होण्याची गरज आहे। टेंडर निघण्यापासून ते त्याचं ऑडिट आणि बिल निघेपर्यंतच्या सर्व गोष्टी पैसे देऊन मॅनेज होऊन जर होत असतील तर आपल्या महापुरुषांचे पुतळेच नाहीत तर इथल्या सर्व गोष्टी एक दिवस उन्मळून पडतील। आणि आपण जर असेच सुस्त राहिलो तर तो दिवस फार दूर नाही आहे। दुधात भेसळ होती आहे, रस्त्यानं जाताना तुमचा रस्ता खचतोय, पूल कोसळतोय, विमानतळापासून ते शाळेपर्यंतच्या इमारती गळत आहेत, रामाचं मंदिर देखील गळतंय। सरकारी रुग्णालयात औषधं मिळत नसतील आणि पैसे देताच सर्व उपचार मिळत असतील तर लांब कशाला? अगदी बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाले, तिथं आपली व्यवस्था 3-4 दिवस त्याची दखल घेत नव्हती। शेवटी जनतेत रोष निर्माण झाला, त्यांनी रेल्वे स्टेशनवर ठिय्या आंदोलन केलं आणि राज्यभरातून प्रक्षोभ निर्माण झाल्यावर सरकारी व्यवस्थेला जाग आली, मग कारवाईला वेग आला। त्यानंतर अमुक समिती, तमुक समिती सर्व झालं। याच गोष्टी आपोआप एक व्यवस्था म्हणून का झाल्या नाहीत हा खरा प्रश्न आहे। आता त्या बदलापूरसारख्या घटना कोलकात्यात घडल्या, सर्व दूर घडत आहेत। इथं मी कोणत्याच एका पक्षाच्या वा नेत्याच्या विरोधामध्ये मला बोलायचं नाही। माझा मूळ मुद्दा हा आहे की व्यवस्था कधी ठीक होणार? या पक्षाचं सरकार आलं काय किंवा त्या पक्षाचं सरकार आलं काय, व्यवस्थेला काहीच फरक पडणार नसेल आणि येणारी नवनवीन सरकार देखील त्या व्यवस्थेत स्वतःचा आणि स्वतःच्या बगल बच्चांचा फायदा पाहणार असतील तर त्यामुळं तुम्ही समजू शकता ही भ्रष्टाचाराची कीड किती खोलवर लागलेली आहे। फार तात्विक बोलत नाही मी, खरं तर वास्तव मांडतोय। हे वास्तवसुद्धा वास्तवाची संपूर्ण परिसीमा दाखवणारं कदाचित नसेल, इतकी घाण तुमच्या आमच्या आजूबाजूला झाली। आता हे साफ करायचं असेल तर तुम्हा आम्हालाच हे साफ करावं लागणार आहे। त्यासाठी पुन्हा आपल्याकडं ब्रिटिश येणार नाहीत आणि त्याची वाटही बघू नका, किंवा अमेरिकन वा जर्मन येणार नाहीत, नुसतं बोलून होणार नाही। तर त्यासाठी प्रत्येकानं थोड्या थोड्या कृती जरी आपण केल्या तरी ही व्यवस्था सुधारू शकते। एक लक्षात घ्या, या व्यवस्थेत आपण स्वतः देखील आलो बरं का, नाहीतर दुसऱ्याला उपदेश पाचताना आपण मात्र नियम धाब्यावर बसवणार तर ते योग्य होणार नाही। आता प्रत्येकानं कृती करायची म्हणजे काय करायचं तर आपल्याला जमेल त्या प्रकारे अशा गोष्टी उजेडात आणल्या पाहिजेत आणि एकत्रित त्यावर आवाज उठवला पाहिजे, तरच हळूहळू हे चित्र बदलू शकतं। नाहीतर आज कुणा दुसऱ्यावर वेळ आली आहे असेल तर उद्या केव्हा तरी ती तुमच्यावर देखील येणार आहे, याचं भान ठेवा। कारण रुग्णालयात भरमसाठ पैसे जमा केल्याशिवाय तुमच्या पेशंटला हात देखील लावला जात नाही, शाळांमध्ये प्रवेश मिळत नाही, रस्त्यावर कधी तुमचा जीव जाईल अशी ही तर व्यवस्था आहे आणि तुमच्या घरातील महिला सुरक्षित नाही आहेत। हे सगळं सुरू आहे, त्यामुळे वेळ दवडू नका। ही व्यवस्था अशी आहे की त्यांना पैसे खाण्याच्या नादात, भ्रष्टाचार करण्याच्या मस्तीमध्ये त्यांना आपल्या दैवताचं देखील भान राहिलं नाही। ते भान असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यात पडला नसता। जागे व्हा, अन्यथा वेळ गेल्यावर रडण्यात अर्थ नाही। आणि हो, महत्त्वाचं म्हणजे हे केवळ या सरकारपुरतं मर्यादित नाही, सरकार कोणत्याही पक्षाचं येऊ, व्यवस्था तशीच चालते, याचा अनुभव आपण आजवर घेत आलो आहे। आपल्याला आपला देश सुधारायचा असेल तर इथं ब्रिटिश येणार नाहीत, मगाशीच मी सांगितलं आहे। त्यामुळं दोष देण्यापेक्षा आपापल्या भूमिका सर्वार्थानं प्रामाणिकपणे पार पाडूयात। मग शिक्षक असो, डॉक्टर, पोलीस अधिकारी, खासगी सेवा देणारे, पत्रकार, स्वच्छता करणारे कर्मचारी, वाहन चालक, सर्वांनीच ठरवलं ना
की आपली सेवा प्रामाणिकपणे द्यायची, तर आपला देश कुठल्या कुठं जाईल. केवळ छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून तुम्ही महाराजांच्या विचारांचे पायीक होऊ शकत नाही. त्यांनी ज्या पद्धतीनं रयतेचं राज्य उभारलं आणि चालवलं, तो विचार अंतःकरणापासून आचरणात आणण्याची गरज आहे. तरच बिघडलेली ही व्यवस्था सुतासारखी सरळ होईल. तुम्हाला हा विचार कसा वाटतो ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.